मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। डॉक्टर, अभियंता, CA यांच्यासारख्या व्यावसायिकांसाठी शिक्षण व्यवस्था उपलब्ध आहे। मात्र सुजाण गुंतवणूकदार घडवण्यासाठी कोणताही अभ्यासक्रम नसल्यानं अनेक शिक्षित आणि अशिक्षित नागरिक जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून आर्थिक फसवणुकीचे शिकार होत आहेत। हे चित्र बदलण्यासाठी घराघरामध्ये आर्थिक विषयांवरती चर्चा होणं आणि वृत्तपत्र वाचनाची सवय लागणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन आर्थिक कौशल्य विकास अभियानाचे समन्वयक तथा देशपांडे इन्व्हेस्टमेंटचे संचालक राजेश देशपांडे यांनी केलं आहे। येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित आर्थिक सुरक्षा आणि ग्राहक जागरूकता मेळावा तसेच 10वी-12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस या होत्या। देशपांडे म्हणालेत की झटपट श्रीमंत होता येत नाही। रिझर्व्ह बँक आणि इतर वित्तीय संस्थांकडून वारंवार जनजागृती केली असली तरी अनेक गुंतवणूकदार विविध भूलथापांना बळी पडतात। जीवनामध्ये पैशाचं महत्त्व असून बचतीची सवय लावणं आवश्यक आहे। आपण गुंतवलेला पैसा संस्था नेमकं कुठे वापरते याची माहिती घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। शालेय स्तरावरती आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन होणं काळाची गरज आहे। तर यावेळी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटच्या चेअरमन सायली वाडगे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला। त्यांनी म्हटले की संस्थापक विठ्ठलराव वाडगे यांनी एका मित्राच्या उपचारासाठी झालेली आर्थिक अडचण पाहून गरजूंना आर्थिक आधार मिळावा या उद्देशानं संस्था सुरू केली। गेल्या 13 वर्षांमध्ये संस्थेच्या 13 शाखा सुरू करण्यात आल्या। महिला बचत गट, खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशा विविध उपक्रमांमुळे संस्थेला लोकांचा विश्वास मिळालाय। कार्यक्रमामध्ये ठेवीदारांसाठी प्रोत्साहनपर भेटवस्तूंची लॉटरी काढण्यात आली आहे। यामध्ये निकेश काटे यांना चांदीचं नाणं, किसन सप्रे यांना पॉवर बँक तर मनीषा वाल्लेकर यांना इलेक्ट्रिक किटली प्रदान करण्यात आली। तसेच 10वी बोर्ड परीक्षेमध्ये 98.20% गुण मिळवून तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या पूर्वा युवराज रणसिंग यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला। तर यावेळी उपनगराध्यक्षा अलका दरेकर, नगरसेविका चांदणी खेतमाळीस, नगरसेवक सुशीलकुमार शिंदे, आमीन शेख, शहाजी खेतमाळीस, चैतन्य महिला बचत गट सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन रुक्मिणीताई वाडगे, शुभम वाडगे, मेघना गावडे, संचालक वामन खाडे यांच्यासह ठेवीदार आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते। या प्रसंगी सूत्रसंचालन चेतन गायकवाड यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन सोपान गायकवाड यांनी केलं आहे। श्रीगोंदा येथे वृद्धेश्वर मल्टीस्टेट अर्बन याचा 13वा वर्धापन दिन अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला। त्याच्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार की ज्यांना सर्व समाजाने पण एक त्यांचा सत्कार केला पाहिजे, त्यांना उत्साह दिला पाहिजे, ते काम बुद्धेश्वर अर्बनने अतिशय चांगल्या प्रकारे केलं। त्याच्याबरोबरीने त्यांचे सभासद आणि श्रीगोंद्यामधील सर्व रहिवाशांसाठी त्यांनी ग्राहक जागरूकता म्हणजे आज समाजामध्ये जे निरनिराळ्या प्रकारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडताना आपण पाहतो। निरनिराळे आमिष दाखवले जातात, जास्ती परताव्याचे आमिष दाखवले जातात आणि याच्या पार्श्वभूमीवर अतिशय स्तुत्य प्रोग्राम आज बुद्धेश्वर अर्बनने केला
की त्याच्यामध्ये आज आम्ही आमच्या आर्थिक कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये निरनिराळ्या ज्या काही गोष्टी फसव्या योजना कशा असतात, कशा प्रकारे आपण त्यातनं स्वतःला वाचवलं पाहिजे, योग्य पद्धतीने पैसा कसा बचत केला पाहिजे हे आम्ही सांगतच असतो. परंतु बुद्धेश्वर अर्बननी एक सामाजिक जबाबदारी आहे की पैसा हाताळण्याच्या बाबतीत एक ग्राहक जबाबदारी काय आहे याच्यासाठी इथे मला आमंत्रित केलं. याबद्दल मी सर्वप्रथम बुद्धेश्वरचे आभार मानतो, बुद्धेश्वर अर्बनचे. आणि ज्या वेळेला मला बुद्धेश्वर अर्बनची संपूर्ण माहिती दिली गेली की माननीय विठ्ठलरावजी माडगे सर यांनी कशा प्रकारे याची स्थापना केली आणि या समाजातील विविध घटकांना प्रामुख्याने मध्यमवर्गीय त्याच्यानंतर तळागाळातले यांना कायम आर्थिक मदतीचा हात देण्याकरता तत्पर असणारे बुद्धेश्वर अशा संस्थांची खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्याशिवाय भारताची आर्थिक प्रगती अशक्य आहे, कारण मोठे मोठे कॉर्पोरेट्स किंवा मोठ्या मोठ्या बँका या शेवटी समाजामधल्या उच्च किंवा मध्यम उच्च या लोकांना मदत करतात, परंतु ज्यांचे सिबिल कमी असतील की ज्यांना खरोखरच या गोष्टीची अजून कल्पना नाही आहे, यांना मदतीचा हात देण्याकरता बुद्धेश्वर अर्बन खरोखर मदत करते. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. त्यांचं काम असंच वाढत राहो. या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. नमस्कार, मी सौ सायली शुभम वाडगे, चेअरमन बुद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, श्रीगोंदा. आज आपल्या श्रीगोंदा शाखेच्या 13वा वर्धापन दिन आहे. तर 13व्या वर्धापन दिनानिमित्त आपण ग्राहक जागरूकता मेळावा आयोजित केला होता. ग्राहक मेळाव्यासाठी श्री राजेशजी देशपांडे यांना आपण आयोजित केले होते. त्यांनी ग्राहकांना खूप चांगले मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल फसवेगिरीच्या युगात ग्राहक जागरूकता खूप गरजेची आहे. त्यासाठी आपण खास करून श्रीगोंदाकरांसाठी हा मेळावा आयोजित केला होता. तसेच या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आपण 10वी आणि 12वी मध्ये गुणवंत कामगिरी केल्याबद्दल त्यांचे आपण ट्रॉफी देऊन सत्कार केलेले आहे. तसेच त्या शाळांमध्ये ज्यांना 100% निकाल लागले असे जे मुख्याध्यापक वर्ग आहेत त्यांचं देखील आपण या वर्धापन दिनानिमित्त सत्कार केलेला आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे की सर्वांनी जागरूकता पाळावी आणि ग्राहक सुरक्षितता खूप गरजेची आहे. त्यानिमित्त सर्वांनी आपल्या सुरक्षिततेचा विचार करावा. श्रीगोंदा सारख्या शहरामध्ये किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या पतसंस्था आहेत ज्या किंवा खूप काही मल्टीस्टेट आहेत किंवा त्या बंद पडलेल्या आहेत. त्यामध्ये लोकांचे खूप सारे नुकसान झालं आहे. सिस्पे सारखी कंपनी होती ज्यामध्ये श्रीगोंदेकरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे. या आर्थिक नुकसानाला एक कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि त्यांना दाखवून दिलं पाहिजे की बुद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट तर्फे कधीही ग्राहकाच्या विश्वासाला तडा जाणार नाही. मी हे श्री विठ्ठलराव वाडगे साहेब यांच्यातर्फे सर्वांना आश्वासन देते. आजच्या या वर्धापन दिनानिमित्त जे ग्राहक, जे सभासद आणि कर्मचारी यांनी जो कार्यक्रम उपस्थित राहून वेळेवर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी पडद्यामागचे जे कलाकार आहेत, ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली, त्या सर्वांचं मी हार्दिक आभार मानते की तुम्ही इथं उपस्थित राहिलात आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. धन्यवाद. नमस्कार. आज 6 जून 2026 बुद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेचा 13वा वर्धापन दिन. आज या वर्धापन दिनानिमित्त आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला होता, ज्यामध्ये डॉक्टर राजेश देशपांडे सर यांचा आपण आर्थिक साक्षरतेविषयी व्याख्यान ठेवलं होतं आणि त्याचप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देखील ठेवला होता. या सत्कार समारंभाला सर्व श्रीगोंदेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे बुद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटच्या श्रीगोंदा शाखेला 13व्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. बुद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटने आजपर्यंत सभासदांचा जो विश्वास जपला आहे, शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना ज्या प्रकारे मदत नेहमी केलेली आहे, तो विश्वास यापुढेही कायम ठेवला जाईल अशी मी संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे साहेबांच्या वतीने ग्वाही देते. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.